नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। शासनाने आणलेल्या लाडकी बहीण योजनेतून नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळतील, परंतु पुढे डिसेंबर जानेवारीमध्ये मात्र सरकारच्या तिजोरीत पगाराला पैसे राहणार नाहीत। जर महिलांना सक्षम करायचे असेल तर ते उद्योग उभारणी करायची गरज आहे। सरकारकडे कोणीही फुकट काही मागत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले। शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शासनाच्या चुकीच्या धोरणावर एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारपासून अमरावतीमध्ये आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते विदर्भातील प्रत्येक विधानसभा निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत। यावेळी त्यांनी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला। ते म्हणाले, शेतकऱ्यांनी कधीही राज्यात फुकट वीज मिळावी म्हणून आंदोलन केलेले नाही, परंतु तरीही सरकारने फुकट वीज देण्याचा निर्णय घेतला। सत्ताधारी आणि आज विरोधात असलेले तेही कधीतरी सत्तेत होते, त्यांना ज्या प्रकारचे प्रश्न माध्यमांकडूनही विचारणे अपेक्षित आहेत तशी प्रश्न उपस्थित केली जात आहेत। लाडकी बहीण योजनेतून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पैसे महिलांना मिळतीलही, परंतु त्यानंतर काय? जानेवारीत तर सरकारच्या तिजोरीत पगार द्यायला पैसे राहणार नाहीत। त्यामुळे सक्षमीकरण करण्यासाठी उद्योग उभारायचे सोडून फुकट पैसे देण्याच्या सवयी काय लावताय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। आढावा बैठकीमधून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे। अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक इच्छुक आहेत। तसेच या बैठकीमध्ये कोणाचीही उमेदवारी जाहीर होणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।